नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने आधीच संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. परंतु आता या प्रकरणात आमदार रोहित पवारांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठी आग पेटली आहे. रोहित पवारांचा थेट आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणामागे फक्त काही लोक नाहीत, तर मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिकांचा एक शक्तिशाली नेटवर्क काम करते. विशेष म्हणजे त्यांनी राज्याच्या गृह खात्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मग नेमकं अशोक खरात प्रकरणात दडले तरी काय? कोण आहेत या कथित रॅकेट मागचे चेहरे? आणि आता या प्रकरणातून आणखी कोणते मोठे खुलासे समोर येणार? चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाचा थरारक प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नाशिकमध्ये घडलेले भोंदू अशोक खरात प्रकरण हे आता कुणापासूनही लपून नाही. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे अनेक मोठ्या राजकीय चेहऱ्यांची नावे या प्रकरणात समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर या प्रकरणामुळे निलंबनाची कारवाई देखील केली गेली. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे असो किंवा महायुतीतील एकनाथ शिंदे, सर्वांचे ज्या अशोक खरातशी असणारे कनेक्शन्स यानंतर उघड झाले होते. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सोबतच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप रुपाली चाकणकरांवर लावले होते. म्हणूनच आता या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकरांची देखील SIT मार्फत चौकशी केली गेली आहे. परंतु आता अशातच हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचे कारण ठरलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार या प्रकरणात सत्ताधारी महायुतीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. रोहित पवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आता या प्रकरणाला एक नवे राजकीय वळण मिळाल्याचे चित्र आहे. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत समोर आलेले हे प्रकरण 1% सुद्धा नाही, कारण हे प्रकरण अत्यंत भीषण असून यामध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या आश्चर्यकारक दाव्यामुळे या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढला आहे. चला आता जाणून घेऊया रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते. तर मित्रांनो, रोहित पवार यांनी असा आरोप लावलाय की अनेक मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिक यांच्या मार्फत या प्रकरणातून नाव बदलले जावे यासाठी पैशांचे एक खूप मोठे रॅकेट काम करत आहे. या रॅकेटमध्ये मोठे नेते किंवा व्यापाऱ्यांची नाव फसू नये म्हणून एक ट्रिक वापरली जात असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. रोहित पवार यांनी लावलेल्या या सर्व आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी केवढी मोठी असेल याचा प्रश्न सध्या विचारला जातोय. रोहित पवार या संदर्भात बोलताना म्हणाले की भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिक अडकले आहेत. या प्रकरणातील 1% सत्य देखील अजूनपर्यंत समोर आलेले नाही. आतापर्यंत समोर जे काही सापडले आहे ते फक्त या प्रकरणातील छोटे मासे आहेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे देखील आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्याय म्हणून या प्रकरणाची नोंद केली जाईल. प्रकरणातील होणाऱ्या तपासापासून आपली सुटका करून घेण्यासाठी किंवा आपले नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजली आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेक मोठ्या चेहऱ्यांची नावे या प्रकरणातून अलगद बाहेर काढली जात आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणात ते पुढे असे देखील म्हणाले की ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू खरात विरोधात फसवून केल्याची तक्रार करायला सांगितली जाते. या प्रकरणात ते पुढे असे देखील म्हणाले की ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू खरात विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितली जाते, अशी पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आहे, असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सखोल चौकशी झाली आहे. मागील काही काळापासून रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून केली जात होती. या प्रकरणाबाबत असलेल्या सर्व आरोपींच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांची सविस्तर चौकशी पार पडली. संपूर्ण प्रकरणात तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकरांची चौकशी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी तब्बल 6 तास चालली. रुपाली चाकणकर या संबंधित चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल झाल्या.
त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की SIT कडून विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार, तपास अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करणार असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु तब्बल 6 तास चाललेल्या चौकशीनंतर जेव्हा रुपाली चाकणकर बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे संबंधित प्रकरणात त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारले गेले हे अद्याप समजू शकलेले नाही. एकीकडे या प्रकरणात चौकशी वेगात असताना दुसरीकडे रोहित पवारांनी केलेल्या दाव्यामुळे आता कोणत्या नव्या घडामोडी घडणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आमदार रोहित पवार यांनी केलेला दावा हा कितपत सत्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.